नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही शेणव्याला जाणार आहोत। शेणव्याच्या घराचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे आम्हाला राहता येईल एवढं काम झालेलं आहे। तर काही गोष्टी राहिल्या होत्या, म्हणजे फॅन वगैरे, आरसा वगैरे तर ते घ्यायचं राहिलं होतं। तर मी आणि बाबा आम्ही तेच घ्यायला आलो। तर असाच फॅन घेतला, फक्त याच्यात ब्लॅक कलर घेतला आणि इथे आम्ही सगळे निघालो शेणव्याला जायला आणि आम्ही तिकडनं जेवूनच येणार होतो। काही दिवसांपूर्वी आम्ही हे टेम्पोनी सामान इकडे आणून ठेवलेलं, तर तेच आज लावायचं होतं। तर इथे शिवम चूल पेटवले, तर तो शेकतोय तिकडे आणि इथे मम्मीने मांडणी साफ करायला लावले। आणि इथे काकी आणि मधुरा जेवण करतायत। काकीने खास पुरणपोळ्या करायला लावल्यात आणि इथे मी किचनचा ओटा साफ करते। मग बाबांनी आपले डोरच्या मागे कपडे लावायचे हुक असतात ना, तर ते हॉलच्या दरवाजाला आणि हा मागचा दरवाजा आहे तर या दोन्ही दरवाजाला ते हुक लावून घेतले। आणि मी किचनचा ओटा पुसला, तरी पण मम्मीने नंतर परत एकदा तो पुसला। तर इथे एवढं काम झालं आणि इथे फॅन लावायचं काम चालू आहे। मोहित बाबांना मदत करत होता आणि घरच्या घरीच फॅन बसवला, पण एकदम बरोबर बसवलाय। आम्ही हे सगळं काम करत होतो ना, तर आम्हाला असं वाटत होतं की यार आम्ही कधी इथे राहायला येतो, म्हणजे खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे। तर इथे किचनचं चालू आहे आणि इथे बहुतेक झालंय किचनचं काम। आणि ते सामान पण नेलेलं ना शेणव्याला, तर आम्हाला असं सगळ्यांना असं झालेलं आहे, कधी आम्ही जातो, साफसफाई करतो, ते सामान लावतो, म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे आम्हा सगळ्यांना। तर आता इथे बाबा किचनची मांडण आहे ती फिट करतायत, जेणेकरून कोणाचा धक्का लागला तर ती पडू नये। तर आम्ही आधी दिवाण तिकडे ठेवलेला, पण ती दिशा चुकीची येत असल्यामुळे आम्ही तो दिवाण नंतर ज्याची जागा बदलली। तर इथे भांडी वगैरे घासून झाली। उद्या मी, ईशा आणि बाबा आम्ही येऊन उरलेली भांडी लावू, म्हणजे मी करेल ते, आणि बाबा शाळेवर जाणार आहेत आणि ईशा दुसरी कामं करेल। तर हाच ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये पण कंटिन्यू होणार आहे, तर तो ब्लॉग तुम्ही पाहायला विसरू नका। तर इथे आम्ही घरी चाललोय, आम्ही जेवलो वगैरे आणि रात्री घरी गेलो। दुसऱ्या दिवशी मी मगाशी सांगितलं तसं मी, बाबा आणि ईशा आम्ही परत शेणव्याला यायला निघालो। तर बाबांचा क्लास होता, म्हणजे त्यांनी क्लास ठेवलेला त्यांच्या शाळेत, एक्स्ट्रा क्लास ठेवलेला, तर ते तिकडे जाणार होतोय। तर तिथे जाण्याच्या आधी त्यांनी मला आणि ईशाला आम्हाला त्यांनी शेणव्याला सोडलं। आणि इथे आज संडे होता, तर सापगावचा बाजार भरलेला, तर आम्ही जेव्हा संध्याकाळी रिटर्न येऊ तेव्हा आम्ही तो बाजार घेणार होतो। तर इथे आम्ही शेणव्याला पोचलोय आणि आम्ही आमच्या घरी चाललोय। तर घरी पोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही दोघींनी पण पेटपूजा केली, कारण खूप भूक लागलेली। आम्ही घरून नाश्ता करून नव्हतो निघालो आणि घर बघायला छोटा पाहुणा देखील आलेला। तर ईशाने जी काल भांडी घासलेली ती लावली आणि इतरही भांडी होती तर ती पण घासली आणि सुकट ठेवली आणि तीही लावली। आमची मांडण आम्ही तयार केली, म्हणजेच भांडी लावून ती रेडी झाली। आणि नंतर ईशा आणि मधुराचं थोडीशी मस्ती चालू होती, तिला पण ब्लॉगची स्टार्टिंग करावीशी वाटत होती, तर बोलली कर बाबा कर, तर पुढची क्लिप तिची आहे। सो हे गाईज, आता ईशा मारत आहे झाडू, तुम्ही बघू शकता।
दिवसभरात आहे नाही, हे तर खूप मोठं काम आहे. हे आमचा हॉल आहे. हे भाताची पोती, टाइम भेटेल तेव्हा. इथून पण घे नीट. आणि ही खिडकी बघू शकतो, पण हॉलमधून जाईल की हा हॉल. इथे एक्स्ट्रा काढून मदत आहे. इथे आमचं बेसिंग आहे आणि हे आमचं टॉयलेट आणि बाथरूम कंबाईन आहे. इथे ही मांड आहे, इथे तंदुरी भांडे सगळे. झालं का झाडू करून दे, मी मारते. मग मी पण जरा येऊ दे व्हिडिओमध्ये. मी गोळा करते बस. नीट घे नीट. अजून परत अजूनही बघू शकता की एक सेकंड इथे आम्ही फ्रेम लावलेली आहे विठ्ठल रुक्मिणीची. अजून बघा हां ते भेरे सरांनी येस पटेल. आणि इथे कलर अजून घालायचं काम म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त कलर करायचा आहे. त्यानंतर मधुरा गेली कपडे धुवायला आणि तिने सगळे कपडे धुतले. तर इथं ईशा दरवाजा साफ करते आणि मी इथे ती भांडी घासून ठेवलेली तर ती सुकायला इकडनं ऊन येत होतं म्हणून मी उन्हात ठेवली. आणि मग मी आणि ईशाने आम्ही दोघींनी मिळून किचनने बाथरूम साफ केलं. आणि इथे या दोघी भाजी दुपारच्या जेवणासाठी मटार सोलतायत. तर इथे मी लादी पुसली, पूर्ण घरातली लादी पुसली. आणि त्यानंतर मी खूप दमली होती, मग मी पार्लेजीचा बिस्किट खाल्ला एनर्जी येण्यासाठी. मग मला थोडीफार एनर्जी आली आणि मग परत मी त्याच्यानंतर उरलेली कामं केली. म्हणजे जी घासलेली भांडी होती ती सुकलेली, पण थोडंफार पाणी तिच्यावरती होतं, त्याच्यामुळे मग ते मी स्वच्छ फडक्याने धुवून घेतली. आणि मग जी भांडी होती ती सगळी मांडणीत लावली. आणि इथे मी काही गोष्टींची अनबॉक्सिंग पण केली. इथे या दुडी या साईडला ठेवायच्या होत्या, तर याच्यावरती त्या दुडी ठेवायच्या होत्या. इथे आमचं किचन पूर्ण सेट झालेलं आहे. आणि इथे आमच्या घराच्या मागचं आहे हे, तर तिथे मी ईशा आणि मधुरा आम्ही जरा फिरत होतो असंच. तर हे आपलं घर आहे. हे कोणतं झाड आहे? कुठे?
हे आमचं शेजारचं घर आहे. त्यानंतर काही वेळात आम्ही तिघीजणी घोळात पण गेलेलो, म्हणजे जंगलात गेलेलो. आणि मग त्यानंतर बाबा आम्हाला घ्यायला आले आणि मग आम्ही घरी यायला निघालो. मग आम्ही घरी जाता जाता सापगावच्या बाजारात पण थांबलो, वडापाव वगैरे खाल्ले, भाजी घेतली आणि मग आम्ही घरी गेलो. तर पुढचा व्लॉगमध्ये ते आम्ही घोळात गेलेलो त्याचा असेल तर तो व्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.